तर नितलं संघ आपला 12 आमच्यापर्यंत पोहोचवा विनंती असेल आपल्याला. जाऊया मॅचच्या दिशेनं. खूप चांगल्या मॅच आजच्या दिवसात ही आपण जर विचार केला तर दुसऱ्या शेवटची मॅच आपण पाहतो. यंगस्टार क्रिकेट क्लब व क्रियांश 11 देवीचा वाड्यांच्या संयुक्त विद्यमानं ग्रामस्थ मंडळ चषक 2025 ही 4 दिवसीय प्रतियोगिता. त्याच्या आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये आपण सामना पाहतोय. एकीकडे देवीचा वाडा संघ त्यांना फाईट करताना नितळ संघ हे आपण पाहायला मिळेल. कित्येक वर्ष महेश सांगडे असतील, त्याच्यानंतर हरिश्चंद्र असतील, नक्कीच त्यानंतर कालराम असतील. खूप चांगली त्यांची सेवा राहिली क्रिकेटची आणि आज 40+ मध्ये खेळताना आपण पाहू शकाल. एकीकडे आपण देवीचाडा संघाचा विचार केला तर भालचंद्र असतील, विजय असतील, विकास असतील, कित्येक वर्ष त्यांना आपल्या गावाच्या सन्मानासाठी नक्कीच क्रिकेटची सेवा केली. आता मात्र 40+ क्रिकेट एक धाव आरोग्यासाठी या संकल्पनेतून झालेला खेळाचा क्रिकेटचा खेळ आणि त्याच अनुषंगानं त्यांची सुरुवात पाहतोय. वेगवान चेंडू पहिल्यानंतर आजच्या बाजूने वळसा घेतोय, फलंदाजाला बीट करतोय. येतोय हा डॉट चेंडू. फलंदाज असेल हरिश्चंद्र, नॉन स्ट्राईक एंडला नित्य संघ आपला 12 आमच्यापर्यंत पोहोचवा. नकुल पावशी असतील नॉन स्ट्राईक एंड कडे. गोलंदाज तयार. हा यावेळी चेंडू पुन्हा एकदा पाहू शकाल. डॉट पाहायला मिळतो. वेगवान गोलंदाज बॅक टू बॅक मध्ये फलंदाजाला बीट करतोय. चेंडू पडल्यानंतर हलकासा मात्र आजच्या बाजूने वळतो आणि तेथून मात्र येतोय डॉट चेंडू. नक्की शिवाजी पावशी असतील 12 पाठवा टीम नितलस. तुम्हाला विनंती असेल. गोलंदाज तयार. हा चेंडू मात्र पाहू शकाल आपण. या चेंडूची लेंथ वाढवली. चेंडूमध्ये हाईट फॅक्टर भरपूर पाहायला उसळी मिळतोय चेंडूला आणि चेंडू येतोय डॉट. यावेळी जर पाहू शकाल आपण गोलंदाजच्या मार्गातील विजय. कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे. भरपूर अनुभव, कित्येक वर्षाचा माझा तजुर्बा आणि त्याच अभावी त्यांच्या माध्यमातून केलेली जाणारी गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळतो. चेंडूची लेंथ थोडीशी वाढवल्यानंतर चेंडूमध्ये थोडा साईड फॅक्टर जास्त दिला आणि तिथून मध्ये बॅक टू बॅक आपण पाहू शकाल 3 चेंडू निगेटिव्ह येताना पाहायला मिळतो. मॅन्डेटरी पॉवर सर्कलमध्ये रिंगणाच्या बंधनामध्ये अप्रतिम गोलंदाजी गोलंदाज विजय मात्र यांची. आणखीन एक आपण पाहू शकाल उसळी घेणारा चेंडू. फलंदाज मात्र वारंवार बीट होतोय. आणखीन एक डॉट चेंडू. आता या गोलंदाजा खेळणं थोडंसं कठीण असेल कारण की चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहू शकाल आपण सातत्यपूर्व पाहायला मिळतोय. चेंडूची लेंथ वाढवली जाते. चेंडूमध्ये गती कधी सोडली जाते, कधी कमी केली जाते आणि याच अभावी फलंदाजाला अक्षरशः पायामध्ये मात्र बिड्या घालण्याचं कार्य गोलंदाज करत असताना आपण पाहतोय. गोलंदाज तयार. आणखीन एक डॉट चेंडू. आणखीन एक डॉट चेंडू. एकाच लेंथ मध्ये आपण पाहू शकाल गोलंदाजीची वारंवार मात्र सफलता पाहिली आणि फलंदाज होते बीट. शेवटची डिलिव्हरी मॅन्डेट नक्कीच आपण पाहू शकतो. मेडन षटक येतो की काय आजच्या दिवसातील यावेळी विजय मात्र यांच्या माध्यमातून हे पाहणं तितकं अनिवार्य असेल. बॅक टू बॅक 5 चेंडू मध्ये एकही धावगती उभारली गेली नाहीये आणि येथून मात्र शेवटची सफलता असेल विजय यांच्या माध्यमातून. हा एक डॉट मेडन षटक टाळ्यानं स्वागत केलं जातोय. गोलंदाजीच्या मार्कवरती विजय मात्र यांचं फलंदाज हरिश्चंद्र पूर्णपणे बांधून ठेवलं आणि या स्पर्धेतील पहिला मेडन षटक गोलंदाज असेल विजय मात्रे. पहिला पाहिला आपण विजय मात्र यांच्या माध्यमातून एकही धाव खर्च केले नाही. मेडन षटक पूर्णपणे जर पाहू शकाल निर्धाव षटक त्यानं फेकलं आणि पूर्णपणे आपण पाहू शकाल संघाला यावेळी एक मजबूत स्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये घेऊन येताना आपण पाहतोय. हरिश्चंद्र मात्र पूर्णपणे आपण पाहू शकाल बांधून ठेवलं गेलं. एक नफीतली गोलंदाजी जहिरीली गोलंदाजी काय असतं याचं मात्र त्यानं प्रत्युत्तर दिलं आणि पूर्णपणे या संघामध्ये पहिला मेडन षटक फेकण्याचा मान या स्पर्धेमध्ये त्यानं आपल्या नावावरती कोरलाय. विजय मात्र आपण पाहिलं. नवीन गोलंदाज विकास त्यांच्याच पायलवरती पाऊल ठेवून अनुकरण करतात आणि पहिला चेंडू येतोय डॉट.
पहिला चेंडू डॉट आपण पाहतोय. शिवाजी पावशे असतील, हरिश्चंद्र आणि त्यांच्या समेत शिवाजी ही मात्र पाहू शकाल अग्रेसर जोडी. मध्ये येथून बराचसा विचार विनिमय करणं अनिवार्य असेल. जवळजवळ 50 ते 55 डावेचा यावेळी टार्गेट सेट करणं गरजेचं. मिळते ती पहिली धाव. जवळजवळ विचार केला तर 8 चेंडूच्या सांगतेनंतर धाव क्रमांक 1 येते नितल संघाच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल ती 1 स्कोरबोर्ड वरती. पुणे जात या हा चेंडू मात्र आपण पाहू शकतो. दुर्बळचा प्रभाव चेंडू मात्र ट्रायबल करतोय. क्षेत्ररक्षक अवेलेबल नाही आहे. चेंडू सरळ जाईल. सीम आपलीकडे येतोय. दमदार चौकार. धाव्यांचा पूर्णपणे आकार पडला होता नित्य संघासाठी. कुठेकडे कोंडी फोडली गेली. 4 धावेनं फलंदाजीच्या माध्यमातून चेंडूचा बराचसा पाडलाय आणि हा यावेळी मात्र पाहतो फलंदाज होईल बाद हरिश्चंद्र. मागच्या सामन्याचा सामना बी या सामन्यामध्ये अक्षरशः फेल ठरलाय आणि मात्र बाद होतोय आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून वैयक्तिक 4 धाब्यांवरती. मध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून टीमला डॉमिनेट केलंय तर भालचंद्र सज्ज होते गोलंदाजीसाठी. समोर फलंदाज गणेश त्याच्यामध्ये देखील कुवत आहे, क्षमता आहे मोठे फटके खेचण्याची. मात्र यावेळी गरज आहे तर मात्र चेंडूचा मिनिट पाहून खेळ करणं, कारण की चेंडू शिल्लक राहत फक्त आणि फक्त 12 चेंडू मध्ये 30 ते 35 धावा येणं अनिवार्य असतील. या सामन्यामध्ये जर इतकं संघाला जिवंत राहायचं असेल तर मोठे फटकेबाजी गरजेची आहे. हलक्यातने खेळला चेंडू आपण पाहतोय. लॉंगर रिझर्व मध्ये विकास चेंडू खाली एका ऍक्शन मध्ये चेंडू उचलला फेकलाय तोपर्यंत मिळते सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावते ती 9 धावेंवरती. शिवाजी आणि गणेश वरती पूर्णतः आपण पाहू शकता दारोमदार राहील. 11 चेंडूचा खेळ उर्वरित. 11 चेंडू मध्ये मोठे फटके येणं अनिवार्य आहे. पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय आपली नितळ संघ. संकटमोचक फलंदाजी दाखवावी लागेल. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून थोडीशी चुकी घडते आणि मिळते या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं 11 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात.
पुणे तर सज्ज असतील. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहू शकाल. 30 चेंडू घेऊन येत असताना पॉईंटच्या डोक्यावरून हलकं जाताना खेळला चेंडू पाहू शकाल आपण. शतक तैनात एका ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतो, फेकतोय, तोपर्यंत सिंगल दुसरीचा प्रयत्न केला जातोय. मध्ये गणेशच्या माध्यमातून नकार. सिंगलच्या मध्ये स्कोरवरती पुढे आलताना पाहायला मिळेल. 12 धाव फलकावरती. पडगे संघाला अक्षरशः आपल्या गोलंदाजीच्या तालावरती नाचवणारा पाचंदा देखील या सामन्यामध्ये तशीच कामगिरी करतोय. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत खर्च केला त्या फक्त 4 धावा आणि स्कोरवरती फक्त 10 पाहायला मिळतात त्या 12. मारचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये फ्लाय होतोय, चेंडू सरळ जाईल सीमा पलीकडं आणि चेंडू जातोय. तर नक्कीच आपण पाहू शकाल 6 धाब्यांसाठी षटकार. डिझे 7 धाब्यांसाठी षटकार आपण पाहतोय. 6 धाब्यांच्या मध्ये स्कोरबोर्ड पुढे सरसावतो तो 18 या धावसंख्येवरती. गोलंदाज सय्यद आणि गोलंदाजच्या मार्कवरती. ओरत्या विकेटची आगली पेशकर, चेंडू मध्ये फ्लाय झालाय. स्वतः गोलंदाज यावेळी जजमेंट चुकला. आपण पाहू शकाल भरपूर वेळ होता, मात्र चेंडूवरती पूर्ण नजर ठेवली नाही आणि मिळेल 1 धाव. 2 धाव मिळतील आणि 2च्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरसावतो तो 20 धाब्यांवरती. शेवटची डिलिव्हरी असेल. छोटे विकेटच्या मागे यावेळी रनआउटची संधी आणि आपण पाहू शकाल या माध्यमातून शिवाजी फुलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड मध्ये स्थगित पाहायला मिळतो 3 षटकाच्या अखेरीस 20 धाब्यांवरती. येणारा मात्र 1 षटकाचा खेळ उर्वरित असेल. या षटकामध्ये हाणामारी करणं अनिवार्य मध्ये यावेळी नितल संघासाठी. त्या पद्धतीने आपण पाहिलं नितल संघाची सुरुवात झाली होती. पहिला षटक मेडन, त्याच्यानंतर विकासच्या षटकामध्ये आल्या 8 धावा आणि या षटकामध्ये जवळजवळ आपण पाहिलं त्या 12 धावा. हेतू माझं एक्सिलेट करणं गरजेचं आहे, गिअर चेंज करणं गरजेचं असेल. 6 चेंडूचा खेळ यावेळी उर्वरित असताना नितल संघाला अशोक पटेल मग त्यांनी नाही जमत ना आज परत अजून ना जमणार त्या समाजला पाहिजे ना. षटक क्रमांक शेवटचा शिल्लक असेल. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण अरुण मात्रे यांना पाहतोय. चेंडू हलक्याने ढकललाय. शतक तैनात असेल. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये हा नशिबाचा चौकार येतोय. टांगा पलटी घोडा पडार आणि चेंडू सीमा पलीकडे येतोय चौकार. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क घडत नाहीये. तर डॉट चेंडू या पद्धतीने मागच्या चेंडूवरती फलंदाज आक्रमक होताना पाहिलं. या चेंडूवरती गोलंदाज पण याचा कमबॅक करतोय. आपल्या गोलंदाजीच्या आधारावरती सामन्यामध्ये आपल्या संघाला घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. तर डॉट चेंडू धावसंख्या स्थगित पाहिजे 24 धाब्यांवरती. जवळजवळ 2 विकेटच्या सांगते. एकीकडे आपण गणेश आणि फलंदाजांना पाहतोय, दुसरीकडे आपण अशोक पाटील. एक चांगले मात्र फलंदाज पाहायला मिळतील. चेंडू विकेटच्या मागे सुकी घडते, मिळते ती सिंगल. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा दाखल करते. तिसरीचा प्रयत्न आणि ह्याच माध्यमातून आपण पाहू शकाल 3 धावा देखील प्राप्त होताना पाहायला मिळतात. 3च्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरसावतो. तो 27 धावा फलकावरती.
27 धावा. गोलंदाज पण इथं सज्ज असेल अरुण. अराउंड विकेटचा चेंडू मध्ये चेंडू आग्यात ढकला. सिंगल प्राप्त. दुसरीच प्रयत्न केला जाईल का? नक्की दुसरा प्रयत्न होत नाहीये आणि याच माध्यमातून मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे सरसावतो. 28 धावा. एकीकडे देवीच्या पाड्याचे समर्थक आपण पाहू शकाल घरच्या मैदानावरती पूर्णतः आपल्या संघाला चेअरअप करतात. खूप चांगलं वातावरण निर्माण झालंय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण हा मॅच एन्जॉय करतोय. याच्यानंतर मॅच असेल तोंडरे विपक्ष विजेते संघाच्या माध्यमातून. सकाळीच यशनं बाकीत केलं होतं की कदाचित आजच्या दिवसाची मॅच तोंडरे विपक्ष देवीचा पाडा देखील असू शकेल आणि त्याच पदीचा खेळ तोंडरे संघाने केलाय. खूप चांगला खेळ दाखवला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल तिसऱ्या फेरीमध्ये त्यांचा आज खेळ पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात करा, जास्त विलंब करू नका. अजून एक सामना आपला पेंडिंग पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. अरुण गोलंदाजच्या मार्क वरती आपण पाहू शकाल चेंडू विकेटच्या मागे मिळेल रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. फलंदाज गणेश बॅक टू द डगआउट. मिळतो आणखी एक झटका नित्य संघाला. आदरणीय व्यक्तिमत्व शिवसेना प्रमुख समीरजी म्हात्रे साहेबांना आपण आमंत्रित करूया स्पर्धेच्या माध्यमातून. मान्यवरांना विनंती असेल की आपण आपलं सरसे स्वागत. वेगवान चेंडू आपण पाहतोय आणि यावेळी मात्र जबरदस्त गोलंदाजी राहिली आणि चेंडू येतो इथून डॉट आणि डॉटच्या स्वरूपामध्ये ए काल्या एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पंच बॉल झालं. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती रनआउट आणि हा 5वा चेंडू. एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. स्कोर मिस्टेक, हरकत नाहीये. 4 षटक समाप्त झाले आणि येथून मात्र स्कोर सेट केला जातोय नितलं संघाच्या माध्यमातून. स्कोरबोर्ड होती धावा पाहायला मिळतील 28. 29 धावेची गरज असेल येणाऱ्या 24 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी देवीच्या पाडा संघाला. पहिला जर विचार केला पहिल्या फेरीमध्ये सामना झाला वावंज विपक्ष सुखापूर या संघाच्या माध्यमातून 35 धावा डिफेन्स केला सुखापूर संघानं. तसं काही या सामन्यामध्ये घडेल का? कारण की गोलंदाजी अतिशय तीक्ष्ण पाहायला मिळते नितलं संघाची. मात्र येथून आपण पाहू शकाल काय घडतं काय बिघडतं हे पुढचं वर्णन ऐकण्यासाठी जाऊया आमच्या साथी कॉमेंटेटर साई राजे मॅम फ्रॉम तलोजे मजकूर यांच्याकडे तत्पुरी संधी द्या डीजे यांना.
चला सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच पाठवा. चला टोंडे टीमचे कप्तान या आपण. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना महेंद्र म्हात्रे आणि विकास म्हात्रे. लक्ष असेल जिंकण्यासाठी 29 धावेंचं. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 9 धावा आल्या. तुम्हाला बनवायच्या 80 धावा. 4 षटकाचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. कशा पद्धतीने कोणता फलंदाज अग्रेसिव्ह इथे मात्र क्रिकेट त्याच्याकडनं मात्र पाहायला मिळेल. क्रिकेटला कशा पद्धतीने मात्र 29 धावांचा लक्ष्य गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज कालुराम पावशेला आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार. कालुराम पावशे. स्ट्राइक एंड वरती महेंद्र म्हात्रेला पाहतोय. 4 षटकांची बॅग जिंकण्यासाठी 29 धावांचं लक्ष्य. चला दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. 4 षटकांची मॅच जिंकण्यासाठी 29 धावांचं लक्ष्य. गोलंदाज तयार. कालुराम पावशे. षटक क्रमांक पहिला P1 मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले. ओहो, हा चेंडू आपण पाहिला लेग स्टिकच्या बाहेर. पंच सँडी पालकर सरांचा इशारा आहे तो. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल सुरुवात करतोय हा गोलंदाज कालुराम पावशे. धावसंख्या थोडी कमी आहे, पण अशा पद्धतीच्या चुका तुम्हाला मैदानाच्या बाहेर फेकून देतील. या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. हो, चांगला चेंडू पाडल्यानंतर झपकन आत येतो हा चेंडू. झाली असती धाव, परंतु लक्ष नव्हता फलंदाजाचा. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहिला. तर याच दरम्यान आदरणीय सन्माननीय ज्या अतिथी गणांचा आपण या ठिकाणी वाट पाहत होते ते माजी नगरसेवक किरण शेट डाबणे साहेब मंचाकडे येत असताना, किरण साहेब या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि प्रकाश शेट वागुसकर माजी सरपंच या ठिकाणी येत असताना, साहेब या आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हो, चांगला चेंडू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सन्मान देत आहेत. टॉस चेंडू चांगली गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. महेंद्र म्हात्रे स्ट्रायकिंगला 29 धावांचं लक्ष्य. चांगला फटका गॅप मध्ये. जबरदस्त धडक, बेधडक चेंडू सीमा पार. 4 रन. फटका होता जबरदस्त. गॅप शॉट सिलेक्शन आपण पाहिलं. संघ जाऊन टिपतो धाव फलकावरती. एकूण धाव संख्या 6. गोलंदाज तयार. हो, समोरच्या दिशेने ड्राइव्ह करतात. टीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने धावतात चेंडू पर्यंत. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो धाव फलकावरती. एकूण धाव संख्या 8 धावा. मुख्य मान्यवर या ठिकाणी येत असताना किरण दाबणे साहेब मुख्य मंचकावरती माजी नगरसेवक या ठिकाणी येत असताना, साहेब या मंचकावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यंगस्टार क्रिकेट क्लब व क्रियांश 11 देवीचा पाडा च्या माध्यमातून सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. संघ जाऊन टेपला धाव फलकावरती एकूण धाव संख्या 10. मुख्य मंचकावरती आपण या ठिकाणी पाहतोय माजी नगरसेवक आदरणीय सन्माननीय किरण शेट्टी दाभणे साहेब मॅचचा आनंद घेत असताना आणि त्यांच्या समवेत माजी सरपंच प्रकाश वागुस्कर साहेब देखील मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 29 धावांचं लक्ष्य, 18 चेंडू आणि 19 धावांची गरज. हरिश्चंद्र येतात गोलंदाजी मागवरती. षटक क्रमांक दुसरा. 18 मध्ये 19 धावांची गरज आहे. क्षेत्रक्षण विखुरलेला आपण या ठिकाणी पाहतो. 18 चेंडू 19 धावांची गरज. समोर फलंदाज महेंद्र बात्रेला आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर. 29 धावांचं लक्ष. पहिल्या षटकामध्ये आले 10. गोलंदाज तयार. समोरच्या दिशेनं चांगला फटका, ताकदीचा प्रचंड वापर. फिल्डर होते बनतील दर्शक. चेंडू सीमा पारचारण. पार पाहिला जाताना पहिल्या चेंडूवरती खणखणीत 4 रन आपण पाहिल्यात. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस देखील चांगला फटका. चेंडू चाललाय डीप मधून. क्षेत्ररक्षक घेतील. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू चाललाय. दुहेरी धाव. दुहेरीच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला धाव फुलकावरती. एकूण धावसंख्या पाहिल्या गेल्या तब्बल 16 धावा. अद्याप देखील 13 धावांची गरज उर्वरित चेंडू मध्ये. 16 चेंडू 13 धावांची गरज. गोलंदाज तयार. हो, इथे माझा ऑन ड्राईव्हचा फटका पण या ठिकाणी पाहिला. हो, इथे मिसफील्ड. 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. 2 धावच्या बरोबरीने संघटना पुढे टेपत असताना धाव फलकावरती एकूण धाव संख्या 18. 11 धावांची अद्याप देखील गरज आहे. 29 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. हो, यावेळेस समोरच्या दिशेने ऑन साइडला डीप मिड विकेटला. एकच धाव. दुहेरी धाव. पुन्हा एकदा मिसफील्ड. सुक्या करतायत तिथलं स्पोर्टी प्लास्टिक हे खेळाडू. 20 धावा झाल्यात. धाव फलकावरती फक्त 9 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. फुल्लर लाईनचा चेंडू. बेस्ट टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र चेंडू भूदान होतोय. अवाक्याच्या बाहेर होता हा चेंडू. एकच धाव. एका धावाच्या बरोबरीने संघटना पुढे टेपत असताना 21 धावा धाव फलकावरती. स्विचिटचा हा अस्त्र पाहिला. एकच धाव. एका धावाच्या बरोबरीने संघटना पुढे टेपतोय. 22 धावा धाव फलकावरती. फक्त आणि फक्त 7 धावांची गरज. 12 चेंडू 7. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवू आपण. सात धाव्यांची गरज आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजीसाठी सावंत.
येत आहेत. बारामध्ये 7 धावेंची गरज. गोलंदाज तयार. पहिला बॉल हो ऑन साइडला. ताकदीचा प्रचंड वापर विकास. आता 11 चेंडू 7. ज्या पद्धतीने डॉट चेंडू येतील तसं प्रेशर फलंदाजी करणाऱ्या संघावरती आपण येताना पाहतो. परंतु पाहूया 11 चेंडू आणि 7 धावेंची गरज असताना गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू यावेळेस ते आप करतात. कॅप मधून क्षेत्ररक्षक येतात दूरवरनं. कालुराम पावशे थोडस फॉम्बल. तत्पूर्वी 2 धावा इथे परिपूर्ण. तिसरी धाव देखील बहाल करतात धावा. हो हो घडतं काय मैदानावरती. 1 धाव आरोग्यासाठी परंतु इथे धावा आले 4. 4 धावा मिळतील. धावून पडल्यात. पळून काढल्या 4 धावा. 26 धावा. 3 धाव्यांची गरज आहे फक्त. महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलनं मॅच फिनिश केली जाईल का. स्विच हिट. इथे मात्र अगदी स्विच हिटचा अस्त्र बाहेर काढत असताना स्वतःला कंट्रोल करू शकले नाहीये. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू हो मिस टायमिंग. तू पकडतो का मी पकडतो. याला म्हणतात शिवरात्रीच्या दिवशी एकादशी. तू पण उपाशी आणि मी पण उपाशी. मिळतील या चेंडूवरती. एकूण धावसंख्या पाहिली गेली तर सिंगल. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या धावपळ कधी पाहिली गेली तब्बल 27. 2 धाव्यांची गरज आहे अद्याप. मिसफिल्ड भरपूर झाली नितलस टीमच्या माध्यमातून आपण पाहिली. सॉफ्ट हँड ना सर टोंडे टीम या पण लगेच टॉस साठी. स्कोर इज लेवल. स्पर्धेचा नियम आहे तो नियम इथे आपण पाहत असताना कंपल्सरी चेसिंग. आदरणीय सन्मान्य रतनजी म्हात्रे या ठिकाणी येत असताना त्यांना विनंती करूया या व्यासपीठावरती. यावेळेस महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलनं मॅच फिनिश. 2 सामने दणदणीतपणे जिंकल्यात. टीम देवीचा पाड्याचं अभिनंदन. हटलक टीम नितलस. आपण शुभ सन्मान करूया. आदरणीय सन्मान्य माजी नगरसेवक किरणजी दाभणे साहेबांचा आपण करूया मंचकावरती शुभ सन्मान. आम्ही विनंती करीन सुभाषजी म्हात्रे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते यावेळेस करूया पाहुण्यांचा शुभ सन्मान. किरणजी दाभणे सरांचा